नमस्कार. मी सुषमा जंगम. शिंगे रंगविली बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐने दार, चढविल्या झुली ऐने दार. कुणाला बरं झुली चढवल्या जातात? आपल्या महाराष्ट्रामध्ये या आषाढ महिन्यामध्ये येणारा, मूळ नक्षत्रावर येणारा हा जो सण आहे त्याला म्हटलं जातं बेंदूर. हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साजरा केला जातो. खर तर हा सण महाराष्ट्रामध्ये पूर्णतः नाही साजरा होत. काही भागांमध्ये नंतर साजरा होतो, तर काही भागामध्ये उद्या म्हणजे बुधवारी 9 तारखेला हा सण साजरा होतो. बेंदूर हा सण बैलांचा सण मानला जातो. बघा, आपली भारतीय संस्कृती किती मोठी आहे. या संस्कृतीमध्ये प्रत्येकाला देव मानलेला आहे. आपण नुकतीच वटसावित्रीची पौर्णिमा केली, वडाच्या झाडाची पूजा केली. त्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा होता. त्याच्या पाठीमागे एक धार्मिक कथा होती. त्या कथेमुळं आपण वडाची पूजा केली. या वटपौर्णिमेनंतर येणारा दुसरा सण म्हणजे बेंदूर. बेंदूर हा बैलांचा सण. बघा, पहिला जो सण झाला तो वृक्षाची पूजा सांगणारा सण. दुसरा जो सण येतोय तो पशुपक्षी प्राणी यांची पूजा सांगणारा सण. खर तर बैलांची पूजा का करायची? आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. जवळजवळ आज मी तिला अंदाजे 70% लोक तरी शेती करताना दिसतात. 30% लोक इतर नोकरी व्यवसायांमध्ये असतात. शेतीप्रधान देश फार प्राचीन काळापासून आहे. आजही आमचा शेतकरी बैलाला मानतो. काळ बदलला, परिस्थिती बदलली, ट्रॅक्टरनं नांगरणी सुरू झाली, आधुनिक यंत्रांचा वापर सुरू झाला आणि अशामध्ये कुठंतरी आमची बैलजोडी हळूहळू मागं पडत चालली. पण अजूनही खेड्यांमध्ये बैलांना मानलं जातं. बैलांनी शेती केली जाते. मोठ्या प्रमाणातली शेती आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतो, पण छोट्या प्रमाणातली शेती करायची असेल तर बैलांना पाहिजेच घ्यायला. बैलांशिवाय शेती होऊ शकत नाही. नांगरणी, पेरणी यासारख्या गोष्टींना बैल लागतातच. खर तर वर्षभर बळीराजासाठी झटणारा हा बैल, याच्यासाठी हा वर्षातून एकदा सण येतो. त्याला बैल पोळा असंही म्हणतात. या बेंद्राच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्यांची खांदवळणी केली जाते. लोणी आणि हळद एकत्र करून त्या बैलांचे खांदे चोळले जातात, म्हणजेच त्या बैलांना मालिश केलं जातं. बघा किती सुंदर विचार आहे. वर्षभर हा बैल माझ्यासाठी झटत असतो, माझी शेती करत असतो, विना कुरकुर करता ओझी वाहत असतो, काम करत असतो. वर्षातून एकदा तरी त्याच्यासाठी आनंदाचा यावा म्हणून त्याचं मालिश केलं जातं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बेंद्रा दिवशी त्याला रंगवलं जातं. पहिल्यांदा त्याला सकाळ सकाळी छानसं नाहू घातलं जातं. खेड्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या बैलांना घासून पुसून स्वच्छ केलं जातं. नदी असेल नदीला जाऊन किंवा घरी बादलीमध्ये पाणी घेऊन या बैलांना धुतलं जातं, स्वच्छ पुसलं जातं. त्यांच्या अंगावर झुली चढवल्या जातात, त्यांची शिंग रंगवली जातात, त्यांच्या गळ्यामध्ये माळा घातल्या जातात, शिंगांना रिबन बांधल्या जातात. सुंदर अशा प्रकारे या बैलांना सजवून तयार केलं जातं. या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याचा प्रघात आहे. बघा, म्हणजे आपण माणसांसाठी तर पुरणपोळी करतोच, पण या प्राण्यांसाठी सुद्धा पुरणपोळी केली जाते. आणि आपला हा सण मुळाचा सण मानलं जातं. आपली काही माणसं असं सहज म्हणतात, ए बाबा, मुळावर चांगलं काहीतरी कर म्हणजे वर्षभर तू चांगला राहशील. म्हणजे मुळावर चांगल्या गोष्टी कराव्यात. मूळ हे नक्षत्र आहे, या नक्षत्रावर हा सण येतो. म्हणजे या दिवशी आपण या प्राण्याची पूजा करतो, याला नवमकू घालतो, खायला प्यायला घालतो. का? तर हा वर्षभर माझ्यासाठी राबणार आहे, वर्षभर माझ्यासाठी हा कष्ट करणार आहे. हा बैल शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्याला इतर लोकांना त्याचं महत्व कळत नाही. आज मी तिला खेडेगावांमध्ये संध्याकाळच्या वेळेला बेंद्रा दिवशी त्याच्या मिरवणुका काढल्या जातात. मिरवणुकांमध्ये वेगवेगळी गाणी म्हणणं, नृत्य करणं, त्यांच्या मिरवणुका गावातून नेणं हे केलं जातं. म्हणजे एक दिवस त्याच्यासाठी वेगळा काढला जातो. त्या दिवशी त्याला काम सांगितलं जात नाही, त्याच्याकडून काम करून घेतलं जात नाही. असा हा शेतकऱ्यासाठी राबणारा बैल, त्याला या दिवसाला खूप महत्व आहे. आपण बघतो बैलगाड्याच्या शर्यती आजही चालताना दिसतात. बिचारा वेगानं धावत असतो आणि आपल्या मालकाला बक्षीस मिळवून देत असतो. विना कुरकुर करता हा वर्षभर काम करतो, तो कधीच कुरकुर करत नाही. अशा या बैलाला सुद्धा मानणारा, देव त्याच्यात पाहणारा, त्याची पूजा करणारा आमचा हा भारतीय संस्कृतीतला माणूस आजही तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून हा बैलपोळा सण या दिवशी साजरा केला जातो. बैलाबरोबर माणसांनाही या दिवशी या सणाचा आनंद घेता येतो. माणसंही
विशेषतः लहान मुलं सजतात या बैलांच्या मिरवणुकीमध्ये. मोठी माणसं सुद्धा खूप मजा येते त्यांना. रंगीबेरंगी सजवलेल्या बैलांना आसूड वगैरे सुद्धा रंगीत करतात. मारत नाहीत या दिवशी, पण सगळं काही सजवतात आणि मिरवणुका काढतात. घरामध्ये सुद्धा याची परंपरा आहे. या दिवशी घरामध्ये आपल्याकडं असणारी सगळी हत्यारं जी आपण वापरतो ती स्वच्छ केली जातात, धुतली जातात. त्यांना ते मूळ मिळतं बाजारामध्ये एका झाडाचं विकत. ते मूळ त्याचे गोंडे करून बांधले जातात, जे बैलांनाही बांधले जातात. देव्हाऱ्यावर बैल चिखलाचे कुंभाराने बनवलेले असतात. ते बैल आणून त्याची पूजा केली जाते. त्यांनाही रंगवलं जातं. त्यांनाही छान छान मस्तपैकी घरातले लोक रंगवतात. इतकंच नाही तर लहान लहान मुलं या दिवशी या बैलांची मिरवणूक छोट्या छोट्या गाड्यांमधून काढताना दिसतात. त्याचबरोबर या बैलांच्या शिंगामध्ये आपण ज्याला जसं साखरेपासून शंकरपाळी बनवतात तसं गुळापासून गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवतात. त्याचबरोबर त्या शिंगाला गोल गोल अशी कडी बनवतात आणि ही कडी देवाऱ्यावर पुजलेल्या बैलांच्या शिंगांमध्ये घातली जातात. खरं तर आषाढ तळणं ही भारतीय संस्कृती आहे. त्या निमित्तानं या बेंद्राच्या निमित्तानं सुरुवात होते आणि ह्या कापण्या तळल्या जातात. हा तळलेला पदार्थ या पावसाळ्यामध्ये खाल्ला तर शरीरासाठी चांगला असतो. त्यामुळे सुरुवात या सणापासून होते, म्हणून हा मूळ नक्षत्रावर येतो. मुळावर येणारा हा सण वर्षभर माणसाला आनंद देत राहतो, म्हणून या सणाला विशेष महत्व आहे. म्हणून हा सण विशेष महत्वाचा मानला जातो. या भारतीय संस्कृतीमध्ये असंख्य आजपासून येणारे सगळे शेवटपर्यंतचे सण माणसाला उत्साह देणारे असतात, माणसामध्ये उत्साह भरणारे असतात. माणूस कंटाळला थकला तर या सणांच्यामुळे ताजातवाना होतो, फ्रेश होतो आणि पुन्हा जोमानं कामाला लागतो. आणि म्हणून आपल्याकडे येणारे हे सण अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातलाच हा आपल्या भारतीय संस्कृतीतला दुसरा सण म्हणजे बेंदूर. हा महाराष्ट्रामध्येही साजरा केला जातो आणि कर्नाटकमध्येही साजरा केला जातो. असा हा आमचा बेंदूर. बैलांच्या संगतीत साजरा करा किंवा आपल्या देवाऱ्यावर बैलांची पूजा करून साजरा करा. पुरणपोळी खाऊन साजरा करा, पुरणपोळी देऊन साजरी करा. एकच लक्षात ठेवा की प्राणीमात्रावर दया करा. भूतदया ही आपली संस्कृती आहे. प्राणीमात्रावर दया करा ही आपली संस्कृती सांगते. म्हणून या प्राण्यांच्यावर प्रेम करा, दया करा, त्यांना सांभाळा, त्यांना वाढवा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. या प्राण्यांच्या बद्दल, या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. या दिवसाचा आनंद घ्या, यांना नमस्कार करा आणि या दिवशी तरी प्राण्यांना मारू नका, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा. हे सांगण्यासाठी हा बेंदूर सण वटसावित्रीनंतर या आषाढ महिन्यामध्ये येतो. अशा या सणाच्या निमित्तानं या आपल्या शेतकरी राजाला मदत करणाऱ्या या बैलाला नमस्कार करूया आणि उद्याचा सण पुरणपोळी खाऊन साजरा करूया. धन्यवाद.